हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 पुंडलिकावरदे वारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पुरुषोत्तम भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। श्री गणेशाय नमः। एका श्रोते संत सज्जन मलमहात्म्य पुण्याख्यान मागिले प्रसंगीचे निरूपण धराठवण मानसी। पुरुषोत्तमाला नमस्कार करून, गणरायाला वंदन करून, सरस्वतीला वंदन करून आपण कथेला, या अधिक महिन्यातल्या कथेला सुरुवात करत आहोत. त्यांना सांगितलंय की बाबा, गेल्या अध्यायामध्ये जे आपण प्रसंग आठवलेला आहे, सांगितलेला आहे, तुम्ही त्याची आठवण करा. विप्रनंदाची भगिनी वेश्या गेलीसे घेऊनी, ते वार्ता ऐकुनी कानी बंधू शोक सदनी पडेला. थोडक्यात तुम्हाला सांगतो, द्विज शर्मा नावाचा जो ब्राह्मण होता ना, त्याच्याकडं एक नारायण नावाचा विप्र द्विज राहत होता. कारण त्याला द्विज शर्माला संतती वगैरे काही नव्हती, म्हणून तो तिथं आला आणि काही काळ राहिला. आणि त्या द्विज शर्माला 60 वर्षानंतर पुत्र प्राप्त झाली. काही वर्षानंतर 5 वर्षानं परत कन्या प्राप्त झाली. आणि असं प्राप्त झाल्यानंतर त्याला वाटलं की हा नारायण एवढा भाग्यशाली आहे की त्याच्या पायगुणानं मला मुलगा आणि मुलगी झालेली आहे. आणि असं झाल्यानंतर त्या नारायणानं सटवीला जो प्रश्न विचारला होता की या दोघांच्या प्रारब्धामध्ये काय आहे आणि दोघांच्या प्रारब्धामध्ये काय नाही आहे, आपण सटवीचा वृत्तांत ऐकला होता. आणि त्या सटवीनं त्या द्विजाच्या, त्या ब्राह्मणाच्या पोराच्या प्रारब्धामध्ये ताक वगैरे विकून प्रारब्ध चालवेल असं सांगितलं होतं. आणि कन्येच्या पण याच्या प्रारब्धामधल्या दोघं सांगितलं होतं. कर्मधन्य समयानं द्विज शर्मा व त्याची जी पत्नी आहे ती वारलेली आहे. आणि हा काय करत आहे, गावामध्ये ताक वगैरे विकत आहे. हा नारायण सुद्धा काही त्याला सहन झाले म्हणून तो पण निघून गेला होता. आणि त्या द्विजाची भगिनी जी होती ती सुद्धा त्या वेश्यानं त्याला नेलेलं आहे. ही आणि पुढची कथा जी काय आपण आज श्रवण करूया. विप्रनंदाची भगिनी वेश्या गेली से घेऊनी, ते वार्ता ऐकुनी कानी बंधू शोक सदनी पडेला. मी आता सांगितल्याप्रमाणे त्या विप्रनंदाची जी भगिनी होती, त्या विप्राची भगिनी म्हणजे बहीण, त्या वेश्यानं घेऊन गेल्यानंतर तो द्विज होता, त्या द्विज शर्माचा जो मुलगा होता तो शोक करू लागला.
तथा तीच कथा तुम्ही ऐका. इतका वृत्तांत मागे कथिला, या उपरी पाहिजे एकिला. अवधान दे जे श्रवणाला, काय करिता झाला विप्रकुमार. इतकी कथा आपण गताध्यायामध्ये ऐकलेली आहे. इथून पुढे कुठली काय त्याच्यावरती घडलंय ते आपल्याला ऐकायचंय. आणि शांत चित्ताने विप्रकुमार काय म्हणतो ते ऐकायचंय आपल्याला. शोक करिता तया ते नगरवासी संभोवते, समजावनी तया ते गृही गेले आपुल्या. आणि भगिनी नेल्याच्या जगी त्याला दुःख झालं. संपूर्ण ग्रामस्थांनी सज्जन लोकांनी त्याला समजून सांगितलं आणि तो परत त्याच्या ते घरी गेलेला आहे. या उपरी तो विप्रकुमार नित्य सारी तसे ग्रहाचार, तक्र विक्रय करुणे उदर निज हाचे संपादिसे. आता बहीण नाहीये, कुणी नाही, काही नाही, मग स्वतःच त्या गाईला रानामध्ये नेऊन चारा वगैरे खाऊ घालून परत घरी आणायचं, दूध वगैरे करायचं, दही वगैरे करायचं आणि आपला ताक विक्रेचा हाताचा दही होता तो चालू करीत असे. ते इकडे नारायण यात्रा क्रमी वर्षे 3, म्हणे जावे माघारी परतोन लेकुरे अज्ञान श्री गुरूंची. सद्गुरूची जर कृपा असेल ना, भगवंताची, संतांची, तर तुमची परीक्षा घेतल्याशिवाय राहणार नाही आहेत. सज्जन हो, सारखं हे करून आज मला सुद्धा सर्दी वगैरे झालेली आहे. प्रकृती पण थोडी बरोबर नाही आहे. पण तुमच्या सर्वांच्या मागणीमुळं, भगवंताच्या कृपामुळं जशी येईल तशी मी कथा तुम्हाला सांगणार आहे. प्रकृती बरोबर नसल्यामुळे सर्दी झालेली आहे, पण तुम्ही ते समजावून घ्यावी अशी माझी प्रार्थना आहे. आणि जो नारायण होता, दिव्य समाजाच्या घरी राहणारा सज्जन, त्याची सेवा करत होता ब्राह्मणाची, त्याला वाटलं किती वर्षानंतर पाहतो, तथाच यात्रा क्रमी वर्षे 3, तो यात्रेला यांना सोडून गेला होता ना, 3 वर्ष यात्रा करून त्याला वाटलं की अरे, ज्या गुरुनं मला अन्न दिलं, वस्त्र दिलं, निवारा दिला, त्यांची मुलं काय करतात आणि काय नाही हे पाहण्याकरता मी गेलं पाहिजे. म्हणून त्यांची काय वार्ता आहे. तथाच ते एरीकडे नारायण यात्रा क्रमी वर्षे 3, म्हणे जावे माघारी परतोन लेकुरे अज्ञान गुरूंची. आणि आपण आता परत गेलं पाहिजे. त्या लेकरांचे हाल हवाल काय आहे हे आपण विचारलं पाहिजे. गुरु कन्या वेचेने नेली जाना, ते हे वार्ता विदित नाही नारायणा. परी अंतर साक्ष जनार्दना, फिरले मन नारायणाचे. आता ही वास्तविक पाहता, गुरुची जी कन्या होती ते वेश्येने नेलेली, त्याला तर काही माहीत नव्हती. पण तो नारायण होता, भगवंत होता. आपण पाहिलं ना, श्रीखंड्या म्हणून भगवंतानी कसं नारायणाच्या घरी कसं पाणी वगैरे भरलं, गंध वगैरे घालतो. देवांचाही देव श्रीहरी, नंदाचा नंदन, घासितो नाथा घरी चंदन. तसं भगवंताला आपल्या भक्ताकरता या ठिकाणी यावंच लागतं. तसं याला काही माहिती नव्हतं. ते कन्येला वेश्येने वगैरे नेलेली ही वार्ता त्याला माहिती नव्हती. म्हणे गुरुग्रही जावे आता, कवन तेथे सुखाची वार्ता. हे तो सांगून गेली देवता, यक्षिणी देवी पूर्वीच. त्याला तर सर्व काही माहिती होतं. 6वी न 5वी दिवशी जे काही सांगितलं होतं दोघांचं ते त्याला माहितीच होतं. पण आता काय वार्ता घडलेली आहे आणि काय नाही आहे ते पाहण्याकरता आपण गुरूंच्या घरी जावं असं त्याच्या मनामध्ये आलं. म्हणून येत येत परतला, पुन्हा मागुता तीर्था गेला. वर्षे 12 क्रमिता झाला, परी नाही मिनाला स्थिरता. आता जावं असं म्हणल्यापेक्षा भगवंत सुद्धा काय करतो, खूप सत्व परीक्षा घेतो. आज जावं म्हणला, पण आज जाऊ उद्या जाऊ, तर 12 वर्ष निघून गेली. पुन्हा मागुता तीर्था गेला आणि परत तीर्थयात्रेला निघून गेला आणि तो काही इकडे आलाच नाहीये. 12 वर्ष झाले. कोमल हृदय ब्राह्मणाचे, वरी पुण्यवान शरीर त्याचे, विशेष पुण्य गुरुसेवेचे, म्हणून नवनीताचे हृदय पै. आपल्या गुरुची सेवा केली होती नारायणानं. आणि खरंच गुरुचं हृदय लोण्याचा गोळा असतं ना, तर किती कोमल असतो, तसं आपल्या गुरुचं हृदय भक्ताबद्दल आणि प्रेमळ असतं. असो 12 वर्षा परतवणी, नारायण पातला गुरुआश्रमस्थानी. येता देखिला गुरु सुते नयनी, परी त्याची ओळखी म्हणी न पुरे. आता 12 वर्षांनी 12 वर्षांनी तो नारायण आपल्या गुरुच्या घरी आला
आणि त्या मुलाला पाहिलं, पण त्या मुलाने ओळखलं नाही. मग नारायणी हास्य केले, म्हणे, आम्ही तुम्हा ओळखिले, ऐसे वजता तेच वेळी पायी ठेविले मस्तक. नारायण असं थोडं हास्यवदन केले की त्या मुलाच्या लक्षात आलं आणि म्हणला, तुम्हाला मी ओळखलेलं आहे. आणि पायावर मस्तक ठेवलं. आरडोनी पडिला असे गळा, रडो लागला खळखळा, म्हणे वनी टाकुनी वत्सला, आपण गेला यात्रेते. नारायणाचा गळा पडला. तुम्ही आम्हाला या लेकरांना वनामध्ये टाकलं, आमच्यावर केवढा अनर्थ घडलाय, आणि आम्हाला वनामध्ये टाकून तुम्ही गेला. आणि रडू लागला, खळखळा रडू लागला. म्हणे, मज नाही माता पिता, नाही बंधू भगिनी चुलता, नाही कोणी पाळिता पूजिता, आहा अनंता हे काय केले. त्या नारायणाला तो विप्राचा मुलगा म्हणू लागला, आम्ही अनंत आहोत, आम्हाला कुणी नाहीये. आता वडील नाहीये, भाऊ नाहीये, चुलता नाहीये, कुणी नाहीये, आणि या आम्हाला तुम्ही अनाथ सोडून तुम्ही गेलात. एक होती भगिनी मदलागुनी, तेही वेशेने नेली चाळवणी, नेनो असे कवने स्थानी, ते मदलागुनी विदित नसे. नारायणाला सगळं कथून करू लागला तो विप्राचा मुलगा, की बाबा आता आम्हाला आई होती ते गेली, वडील होते ते गेले, आणि तुम्ही तर या तीर्थयात्रेला गेलात. आमची जी भगिनी होती ती वेश्या आली आणि ते वेश्येने तिला घेऊन गेले. ऐसा संकल्प समाचार ऐकला, नारायण हृदय थकित झाला. मग तया ते आश्वासिता झाला, मधुर वचने करुणिया. त्याचा वृत्तांत ऐकला आणि तो पण हृदयामध्ये सद्गती झाला आणि मधुर वचनाने बोलू लागला. म्हणे, बापा एकाता, होणार ते न चुके तत्वता, कोण टाळू शके ब्रह्मलिखिता, याची वार्ता अनुपम्य. आणि त्या द्विजाच्या मुलाला नारायण म्हणू लागला, विधी आणि लिखित जे असतं ना, ते भगवंताला सुद्धा टाळता येत नाही. जे जे काय आपल्या प्रारब्धामध्ये भोग आहेत ना, ते आपल्याला भोगावत लागतात, असं नारायण म्हणू लागला. ऐसेत या ते आश्वासुनी, बैसता झाला निदासनी, एरे मांडिलेसे साधनी, परवडी तया भोजनासी. असा दोघांचा संवाद चालला. मग त्या विप्राच्या मुलानं त्या नारायणाला आसन दिलं बसायला, आणि आसन कुसुमाची टाई, आवा दे बापाचे दैवी नाही नाही, झाली आसमसी अतिता, हे नारायणा जाणिले. म्हणे, बापा तुवा काय आरंभिले, माझे भोजन तवासे झाले, नाही उरली अपेक्षा काही. आता नारायण आलेला आहे, त्याचा तो गुरुच होता नारायणाचा, पण आता वाढायला काय आहे त्याकडं, काहीच नाही आहे. मग आता काय वाढवतं. नारायणाने ओळखलं ते आणि सांगितलं, अरे बाबा मला काही भूक वगैरे काही नाही आहे, माझं पोट भरलेलं आहे. असं नारायण म्हणल्यानंतर, तथाच मनी विचारी नारायण, रस विक्रयाचे ते स्वीकारावे अन्न, म्हणूया मांडली निर्वाण, वारीला जाण या तू. हा म्हणले, विक्रेता आहे, चाक विकतो, केव्हा पैसा मिळणार आहे का, त्याचं कशाला आपण भोजन करायचं, असं मनामध्ये आल्यानंतर मन घेरे गोदाहन केले, काही उपहार ते जा सारिले. म्हणे विचारी नारायणा. आणि हे झाल्यानंतर मग एरे गोदोहन केले, काही उपहारा ते सारिले. मग शयना ते आरंभिले, पाय चुरिले तया ते. त्यानं काय केलं, संध्याकाळच्या वेळेला गाय होती तिचं दूध वगैरे काढलं, आणि मग काय थोडं दूध वगैरे काही घेतलं, आणि बसले असताना त्या नारायणाची त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाय वगैरे असे चोपायला सुरुवात केली, सेवा करायला सुरुवात केली. तव नारायण विचारिता झाला, म्हणे आजवरी द्रव्यार्थ काय साचिला, तो सत्य निवेदी मदला, शंका न बोला न मानी. मग आपले गुरुची सेवा करावी ह्याच्याकरता सांगितलेलं आहे, शास्त्रामध्ये हेच सांगितलेलं आहे. पैसा म्हणजे काही नाही आहे. आणि असं सेवा करत असताना त्या नारायण त्या द्विजाच्या मुलाला विचारलं की, बाबा आजपर्यंत तू काही ताक वगैरे जे विकलंस ना, त्याचे किती पैसे आले आणि त्याचा तू काय उपयोग केलास तू मला सांग. आणि शंका काय मनामध्ये आणू नको. एरू परमलज्जे करुणी, सांगता झाला ते क्षणी. मन एकादश रौप्य नाणे साचुनी, ठेविले सदनी आजवरी. या विरहित काही नसे जाण, पात्र तो मृणमय भोजन पाहतो तव. आणि त्यानं सांगितले की, बाबा काही चांदीचे रुपयाच्या माझ्याकडे नाणे आहेत, ते मी सांभाळून ठेवलेले आहेत, आणि एक मृणमय भोजन पात्र आहे, त्याच्या व्यतिरिक्त माझ्याजवळ
काही नाही. आणि हे तुमची शपथ घेतो म्हणून मग लागला, महाराजा एवढं सत्य आहे. निर्मळ हृदयीचा पाहून युक्ती द्रवला नारायण, काय उपाय करून लावावे साधना या लागी. याचं तर मन खूप स्वच्छ आहे, साधं आहे, भोळा आहे. त्यानं सत्य झालेली कथा सांगितली. मग तया ते मुदर वचनी, बोलता झाला तत्क्षणी, म्हणे मी सांगेन जी करणी, ते तू निज म्हणे दर्शी की. नारायण त्या द्विजाच्या मुलाला म्हणू लागला, अरे हे मी जे काही तुला सांगतो ते तू आचरण करशील का, तू माझं ऐकशील का. असं म्हणल्यानंतर बोलता झाला तत्क्षणी, म्हणे मी सांगेन जी करणी, तू निज म्हणे धरची नकी. एरू म्हणे जे तत्वता, असत्य न करी वचनार्था, सांगाल ती स्वीकारिनाता, नवी अन्यथा स्वामिया. तू म्हणला तुम्ही माझे स्वामी आहात, तुम्ही जे काय मला सांगाल, जे काय तुम्ही मला हे कराल, वचन द्याल, ते मी सत्य केल्याशिवाय राहणार नाहीत. असा द्विजाचा मुलगा त्या स्वामीनारायणाला म्हणू लागला, तुम्ही माझे स्वामी आहात. तथात म्हणे या मलमासी निशेष, गोदान परम विशेष, जे आचरती निर्दोष, त्या पुण्यास पार नाही. हे वत्सा, तू माझा दास आहेत ना, मी तुला सांगतो आता मलमास येणार आहे. या मलमासामध्ये गोदान, गाईचं जर दान दिलं तर त्याच्यासारखं पुण्य काही नाहीये. आणि जे काही तू पाप केलंस त्या पापांचं काय होईल, नाहीच होईल. जितके रोमधेनु अंगी असती, तितके कल्प ब्रह्मलोकी वस्ती, समळ होय पापाची शांती, आचरे तया प्रती हे पुण्य. गाईच्या अंगावर जेवढी केस असतात ना, तेवढं जे पुण्य आहे ना प्रत्येकाचं, रोमा ज्याच्यामध्ये त्या ब्रह्मलोकाची वस्ती असते त्याच्यामध्ये. आणि तू एवढं पुण्य केलेला, पाप केलेलं आहेस ना, त्या या पुण्यकर्मामुळं, गाय दिल्यामुळं काय होतं, ते नाहीच होतं, सर्व पाप समूळ नाहीच होतं. तरी उदयिक करुण प्रातस्नान, ही धेनू करी कृष्णार्पण, वरी दक्षिणा संचित दे रौप्यदाने, करी अर्पण दिव्याते. मग तू काय कर, आता उद्या सकाळी उठ आणि ही गाय हे जे आहे ना, ब्राह्मणाला दान देऊन दे, आणि तुझ्याकडे जे थोडं द्रव्य आहे ते पण त्या ब्राह्मणाला दे, द्विजाला दे, असं त्यानं सांगितलं नारायणानं. इतुके वचन जरी मानसी, तरी तू अक्षयी सुखी राहसी, एरुवदे त्यात समयासी, तथास्तुयसी अक्षरे. असं नारायणानं त्याला म्हणल्यानंतर, तथास्तु म्हणला, तुम्ही जे म्हणाल तेच मी करतो असं म्हणल्यानंतर, परिविश्वास न वाटे नारायणा, करील न वरील गोदाना, हे वडीच त्याचे उदर उपोषणा, म्हणून या मना संशयो. पहा, कलियुगामध्ये हाच फरक आहे. कोण नारायण, कोण त्यांच्या घरी राहत होता, आई नाही, वडील नाही, काही नाही. आणि पहा, याचं उपजीविका कशावर होती, गायीवर होती. आणि हा गुरु आलाय आणि हा काय म्हणतो, गाय दुसऱ्याला देऊन टाक, द्विजाला म्हणजे ब्राह्मणाला गाय देऊन टाक. नारायणाच्या मनामध्ये आलं, हे मी म्हणतोय, पण हा खरंच गाय देतो का नाही, आणि देईल का नाही असं मनामध्ये वाटत असताना, परी विप्रकुमार तो द्रवला, आधीच होता तो त्रासाला, त्याही वरी सद्गुरु भेटला, उपदेश केला परमार्थी. नाहीतरी तो विप्राचा मुलगा होता ना, थोडा वैतागलाच होता. दररोज तीच गाय घ्यायची, रानामध्ये न्यायची, पाणी वगैरे पाजायचं, परत दूध वगैरे करायचं, परत ताक करायचं, आणि सगळीकडे ताक विकायचं. तो त्रासलाच होता. आणि परत गुरुचा आदेश आहे, कसं काय म्हणणार नाहीये, आणि परमार्थ करायला नारायण सद्गुरू भेटलेला आहे. मग भावार्थ धरून या सद्गुरु वचने, प्रातःकाळी आला स्नान करून, एक विप्राते बोलावणे, गोपूजनी अनुसरला. गुरुची आज्ञा म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, गंगेच्या स्नानाला वगैरे गेला. येताना गुरुला ब्राह्मणाला बोलवलं, आणि ब्राह्मणाला बोलवल्यानंतर गाईचं पूजन वगैरे केलं, गुरुजींना बोलवलं. दाना ते जो विप्रपाचार्यला, तो परम आश्चर्य मानिता झाला, म्हणे आज काय आठवले याला, पुढे निर्वायाचा काय असी. यानं ज्या ब्राह्मणाला बोलावलं होतं, त्या ब्राह्मणाला वाटलं, अरे हा काय करतोय, ह्याची उपजीविका या गायीवर आहे, आणि ही जर गाय मला द्यायला लागलाय, हा गाईचं तर दान धर्म करायला, त्याचं पुढे कसं व्हावं.
असं त्याच्या मनामध्ये विचार येताच, असो आपणाचे काय कारण, सांप्रत धेनू येतसे दान दान म्हणून विधियुक्त संकल्प सांगून करी पूजन धेनूचे. असं त्याच्या मनामध्ये विचार येत असताना तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला गाय तर दान मिळते ना, त्याचं पुढचं काय प्रारब्ध असेल तर असेल, म्हणून त्यानं काय केला, या 10 विधी संकल्प वगैरे सोडला दानाचा वगैरे, आणि त्या गाईचं पूजन वगैरे केलं, आणि त्या ब्राह्मणाला तिने गाय दिली आहे. गाईचं पूजन वगैरे करून उपरी विप्र पूजा स्वय करून ते धेनू असे दिली दान. म्हणे भावार्थ गुरुवचने पूर्ण नसे दान अन्य काही. गुरुने जे काही मला आज्ञा दिलेली आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला दान वगैरे दिलेलं आहे. वरी दक्षिणा सुद्धा त्या द्विजाला म्हणजे ब्राह्मणाला त्यानं दिलेली आहे. एका सद्भाव वाचून काही सद्गुरूची भेटी होणार नाही. तयावी न सुटे ना संदेहो जाना सर्वही भाविक हो. सद्गुरूंनी ते बोलतात ना, ते खोटं नसतं. हल्लीचे सद्गुरू वेगळे बरं का. काही तर प्रकार करताल तर परत मला म्हणताल गुरुजी आम्ही गुरु केला, ते गुरुजीनं तर आमचे सगळे पैसे नाही. गुरुसुद्धा त्याची परीक्षा करावं लागती, काय करतो, काय मागतोय, काय नाही आहे. सद्गुरूंची संतांची ते त्यावेळेसचे गुरु होते, आताचे गुरु नाही आहेत बरं का. आता आताचे पहिला मला एवढे पैसे दे, मला तेवढे पैसे दे, माझं दर्शन घ्यायचं आहे ना, एवढं कर, असं नाही. पूर्वीचे सद्गुरू होते ते. म्हणून त्यानं वाटलं, त्या विप्राच्या मुलाला वाटलं जे काय माझं करतील भलं ते गुरुच करणार आहेत, त्याच्याशिवाय कोणी करणार नाही आहेत. असं म्हणून त्यानं त्या गाईचं पूजन वगैरे सर्व करून त्या ब्राह्मणाला गाय नाणं पैसे वगैरे देऊन त्याला देऊन टाकलेलं आहे. आधीच विप्रकुमार दरिद्री पाही, माता पिता पाळिता दुधा नाही, उदर निर्वाहीची धेनून तेही दिली पाही दाना ते. अगोदर तो दरिद्री होता, पैसा नाही, काही नाही आहे, एकच गाय होती, त्याच्यावर तो उपजीविका चालत होता. आता ती पण देऊन टाकली, आता काय करावं काय नाही. एक दिनीचे भक्षावया अन्न तेही किंचित ग्रही असे जाण, या उपरी सर्वसे घडले दान त्या विप्रकुमारा लागून. एक दिवसाचं कसं बसं घरामध्ये अन्न होतं, ते पण संपवून आता काय करावं काय नाही. पंचायत झाली होती, जे ते सुद्धा दान देऊन टाकलं होतं. ऐसे झाले ते दिवशी दान, परिप्राप्त झाला माध्यान, विप्र कुमार तळमळे तेने करून अन्न बक्षावया. आता थोडं जे काही आपलं सुद्धा भागण्याकरता होतं तर पहिल्या दिवशी संपलं. दुसऱ्या दिवशी काय, आता सकाळची होळ निघून गेली, दुपारी माध्यान्ह झाली, आणि त्या विप्राला भोजन क्षुधा म्हणजे भूक लागलेली आहे. आता काय करावं काय नाही. अंतरीचा आपल्या कुसुमोशी काहीच न बोले सद्गुरुसी, ऐसे करिता अस्तमानासी संधी पैसी होऊ लागली. आता जे गुरु असते ना, शिष्यानं कुठली अवस्था त्यांच्यावर आणली असती, लागलीच कॅमेरे, पोलीस चौकी. पहा गुरुंनी अंधश्रद्धामुळं काय काय भानगड केली आहे, गुरुनं गाय विकायला लावलेली आहे. असं काही न करता सज्जन हो, आणि असं अस्तमानची वेळ झाली, पण तो गुरुला काही शब्द बोलला नाही की तुम्ही मला गाय द्या म्हणालात, मी गाय देऊन टाकली आहे, आता मला उदरनिर्वाहासाठी काय नाही आहे, मला भूक लागलेली आहे, असं एकही शब्द तो आपल्या गुरुला नारायणाला बोललेला नाही. आणि अस्तमानाची वेळ झालेली आहे. झाली असता तव नारायणे काय केले, निवांत मनी आसनी बैसले, स्नान संध्येचे मांडिले आरंभिले पूजनाते. त्यांच्या गुरुन त्या नारायण काय केलं, संध्याकाळची वेळ झाली होती, स्नान वगैरे केला आणि संध्येचं जे काही आहे ते मांडलं आणि आरंभ केला पूजेला. त्रैलोक्यनाथ चक्रपाणी उपोषित राहू नेदीच कोणी, कीटक पक्षी आदी करुणी तो त्रिभुवनी पाळीत असे. तो चक्रपाणी ना, तो विश्वात्मा परमात्मा जगन्नात्मा आहे ना, तो किडा असो मुंगी असो कुठलाही प्राणी असो त्याला तो उपाशी झोपू देत नाही आहे. त्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्याला तो दिल्याशिवाय राहतच नाही आहे. आणि तो त्रिभुवन नायक आधी करुणा ते कोणाला तो उपाशी झोपू देत नाही भगवंत. तेथे विप्रकुमार अक्षधेने पीडित, हे तया ते न सहावे ती मात, तव तो नारद मुनी अकस्मात देखील तेथे कौतुकाते. किडा मुंगेला तर भगवंत जीव पोषण करतो, पालन करतो, त्या विप्राचं ह्या ब्राह्मणाचं तो करणारच आहे. ब्राह्मणाचा भुकेलेला असतो भगवंत. आणि ते पाहिलं आणि तितक्यामध्ये काय झालं, नारद ते विप्रकुमार पीडित आहे. मग
तेव्हा तो नारद मुनी अकस्मात देखिला ते कौतुके. त्या नारायणानं पाहिलं की नारद मुनीचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मग तैसे ते स्वरे चालिला मुनी ब्रह्मलोकाप्रती आला. सद्भावे नमस्कारिला पिता फुला आणि समग्र निवेदिला प्रतांतू. हे नारायणीचं संध्या वगैरे करत असताना हे ब्राह्मणाचं ते पोरग क्षुधेनं भुकेनं पाहिलं असताना हे नारद मुनी तिथून जात असताना त्यांना पाहिलं. त्यांना ती दशा त्याची कळाली. त्याला क्षुधा भूक वगैरे लागली आहे. मग नारद मुनी कुठे गेले? पित्याकडे. नारद मुनी पित्याकडे गेले म्हणजे कोणाकडे? ब्रह्मदेवाकडे गेले. मुनी लोकावृत पाहतला सद्भावे नमस्कारला आणि समग्र निवेद वृत्तांत झाला. तिथे तथाच नारद मग तैसाच स्वरे चालिला. आणि नारद मुनी ह्या नारायणाकडे न येता त्या ब्राह्मणाच्या मुलाकडे न येता तसंच ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सगळं सांगू लागले. सद्भावे नरका पातिला पिता पुला आणि समग्र निवेदिला व्रतांतू. मग ते आला सद्भावे नमस्कारिला पिता पुला आणि समग्र निवेदिला व्रत. त्या मुलाचा सगळा जे वृत्तांत होता थोडक्यामध्ये त्याचे वडील कसे गेले काय गेले सगळं वृत्तांत ब्रह्मदेवाला नारदाने सांगितला. म्हणे नवल देखील आजी स्वामी विप्रकुमाराची अक्षरे लिहिली तुम्ही. जे तक्र विक्रय निर्भावमी प्रतिदिनी करावा. ब्रह्मदेवाला नारद मुनी पित्याला म्हणू लागले, हे भगवंता, हे नानाथनाथा, तुम्ही त्याच्या नशिबामध्ये जे लिहिलेलं होतं ना सटवाईनं, याला द्रव्य नसेल, याचं काही होणार नाहीये, आणि ताक विकून त्याला जो काही पैसा आहे ना तो पैशाने उपजीविका चालल. पण आता तर काय घरंडेशन घडली, त्याला ताक विकायला काही राहिलंच नाही ना. हो, एक वृत्तांत असा घडला, प्रतिदिनी त्याला ते ताकाचे पैसे मिळत होते, आता ते पण त्याला काही मिळत नाहीयेत. असा कंता तुमचा आहे. म्हणे नवल देखील माझी, आम्ही एक नवल पाहिलं आणि तुम्ही जे ब्रह्मदेवानं त्याच्या विधिलिखिताचे लिहिले ना ते मला आश्चर्य वाटलं. ऐसे अक्षर स्वामीचे ते असत्य झाले साचे, तयाने दान केले धेनूचे, पुढे निर्वाहाचे काय कसे असे. तुम्ही म्हणला त्याचं ताक विकून त्याचं जीविका चालेल, पण आता त्याला गायच राहील नाही, तर तुम्ही म्हणलेलं वचन खोटं व्हायलंय ना आता. असं म्हणत असताना आता होऊ आला असता हो आला दिनमान पुढे तयाची गती कवन, असत्य झाले वचन ब्रह्माक्षरे पूर्ण स्वामिया. नारद मुनी पित्याला म्हणू लागले ब्रह्मदेवाला, तुम्ही लिहिलेलं वचन खोटं होत आहे. ताक विकून त्याचा उदरनिर्वाह होणार हे तुम्ही सटवीनं लिहून ठेवला असता. आता ताकच नाही, त्याचा उदरनिर्वाह कसा होणार आहे, हे असत्य वचन होणार आहे. ब्रह्मदेवा, एकूणी नारद मुनीची वाणी चतुरानंदचा कला म्हणी, निरखिता झाला तव ध्यानी, तव सत्यवाणी सर्वही. ब्रह्मदेवाला वाटलं हे तर खरं आहे, माझं वचन आहे ते खोटं व्हायला लागलेलं आहे सगळं. आता काय करावं आणि काय नाही हे विपरीत होत आहे. माझी सत्यवाणी कशी काय खोटं व्हायला लागली. म्हणे हे तो विपरीत झाले, ते याते सर्व सदा न घडले, आता उपया ते पाहिजे केले, तरीच भले कर्म हे पै. ब्रह्मदेवाला वाटलं आता हे विपरीत होईल, त्यानं तर सगळं दान देऊन ठेवलेलं आहे आता, आणि दान दिल्यानंतर आता त्याचे काय उपजीविका जे आहे ते काय होणार आहे, त्याचं कर्म काय आहे, आपल्याला त्याच्या कर्मामध्ये काहीतरी आपल्याला भलं करावं लागणार आहे. येथे जे जे अर्पावे या दशगुणी लागे पावावे, जे जानने ब्रह्मदेवी काय मांडले विधान. जे आपण दान देतो त्याच्यापेक्षा ब्रह्मदेवाला त्याला 10 पटीने द्यावं लागतं. एक जर गाय दिली तर 10 गायी द्यावं लागतात, असं ब्रह्मदेवाचा नियम आहे. ब्रह्मदेवानं काय केलं आहे का, सत्वर ब्राह्मण वेष नटला, सवे दश गायीचा मेळा, घेवनी भूलोकी आला, त्वरे पावला विप्रसदन. बघा भगवंत किती कृपाळू असतो, दीनानाथ असतो. एक दिव्याचा वेश ब्राह्मणाचा दिव्य वेश केला भगवंतानी, चांगला नटला, ब्राह्मणासारखा गंध वगैरे काही लावलं, आणि 10 गायीचा मेळा घेऊन भूलोकी ब्रह्मदेव या ठिकाणी त्वरेनं लवकर आलेले आहेत. आणि ज्या ठिकाणी तो ब्राह्मण राहत होता, नारायणाचे गुरु आणि त्याचा मन त्या ठिकाणी आलेले आहेत. गायी उभ्या करुणी दारी, विप्र कुमाराते हाका मारी, एरू पातला धडकरी, सद्भावे नमस्कारी तयाते. आणि त्या ब्राह्मणाच्या मुलाच्या घरासमोर ब्रह्मदेवानं गायी आणल्या आणि
त्याच्या दारासमोर उभा राहिला आणि त्याला बोलावू लागला मोठ्या मोठ्याने. इतक्यात तो मुलगा बाहेर आला द्विजाचा आणि त्यानं नमस्कार केला. तव चतुरानन बोले तयासी, तुझ्या पितरे आम्हापाशी दस गौतम्या रक्षणासी ठेवल्या होत्या निर्धारे. आता ब्रह्मदेवनं रूप धारण केलेलं आहे. ब्रह्मदेवाने त्या मुलाला बाहेर बोलवलं. तो मुलगा बाहेर आला आणि ब्रह्मदेव म्हणले, अरे बाबा, तुझ्या वडिलांना आमच्याकडं 10 गायी आमच्याकडं ठेवल्या होत्या ना, राखणीकरता ठेवायला दिल्या होत्या आणि आमच्या निर्धारावर त्या तू ती आम्ही अंगीकारी आता, म्हणून या झाला बोलता याचे वचन ऐकून येतात होता. हिरू थांबा म्हणे तयाते. आणि तुझ्या वडिलाच्या ज्या 10 गायी आमच्याकडे ठेवल्या ना, हे तू 10 गायी घे आणि मला या ऋणातनं मुक्त कर, असं ब्रह्मदेव म्हणू लागलंय. तितक्यात तो मला, बाबा थांबा म्हणताना मग मी आपुले गुरुशी पुसवून माघारा येतो परतून, ऐसे त्याचे वधून आला परतून माघारा. त्या ब्रह्मदेवाला तो मुलगा म्हणला, थांबा बाबा, माझे गुरुमध्ये आहेत, मी गुरुला विचारतो गाई घ्यायच्या का नाही, कसं काय ते, आणि गुरुचं म्हणले तर मी घेतो. म्हणून मध्ये गेला आणि नारायणाला सांगू लागला. मग गुरुबंधू ते म्हणे, तेव्हा एक अभिप्राय आला असे सदैवा, तयाने आणल्या दशधेनुया अंगीकारा माते म्हणत असे. मग त्या नारायणाला तो विप्र मुलगा म्हणू लागला, एक ब्राह्मण आलेला आहे, 10 गायी आणलेल्या आहेत आणि मला तो त्या गायींचा स्वीकार करा, असं ते म्हणू लागलेले आहेत. म्हणे, तुझ्या बापे ठेवल्या पाही, हे तो माते विदित नाही, काय उत्तर असे ते समयी कृपा करून देई माते. ते म्हणतात की माझ्या वडिलांनी 10 गायी त्याच्याकडे सांभाळायला दिल्या होत्या आणि त्या गायी मी आणल्यात आणि तू आता ते गायी घे, हे मला काही समजत नाहीये. ऐसे कुणी नारायण किंचित केले हास्य वदन, कळलही अंतरेची कोण आला घेऊन विधाता. तो पण नारायण म्हणजे साक्षात भगवंतच होता, दुसरं कुणी नाही आहे, भगवंतच आला होता. मग असं त्याने विचारलं असता त्या नारायण मनामध्ये ओळखलं, हा विधाता भगवंत आलेला आहे. असं म्हणल्यानंतर येथे जैसे आपण द्यावे तया दशगुणी लागे वाचावे, मुनिया ब्रह्मदेवे दशधेनु आणल्या पै. मी हातात म्हणाला होतं, तुम्ही 1 पट दिलं तर भगवंताला 10 पट द्यावं लागतं. म्हणून नारायणानं ओळखलं आणि 10 गायी ब्रह्मदेवाने इथं आणलेली आहेत. मग तयाती आज्ञा देत अवसरी, धेनू आणि ग्रह भीतरी, तया विप्राते नमस्कारी जोडल्या करी सद्भावी. इथं काय झालं, जा आज्ञा दिली त्याला आणि त्या गायी दिलेल्या तर ते घेऊन ये आणि त्या विप्राला तो नमस्कार कर, हात जोड असं म्हणले. ए रे जाऊन तेच केले, धेनू का ते अंगीकारले, भले वरी रौप्यानाने चांगले, गणित भले दशक 1 दशक. त्यानं गायी वगैरे याला दिल्या आणि काही त्याच्याबरोबर थोडं नाणे चांदीचे वगैरे नाणे वगैरे दिले आणि अगणित जेवढं द्यायचं होतं तेवढं दिलं. ऐसे स्वीकारून ते वेळा, नमस्कारने विप्र बोलिला, नारायणा ते निवेदिला झाला, वाडा भरला गोधनी. आणि त्यानं गाई वगैरे दिल्या. याचं जे घर होतं ना, ते सगळं गाईनं घर भरून गेलं होतं. गोधन म्हणजे गाईनं सगळा वाडा भरला. तव तया ते वदे नारायण, एक मोंडियाचा रौप्य नाणे, देऊ लागी घेऊन येई तृण, आज उदरा लागून तुझिया. त्यातलं 1 नाणं घे, ते मोड आणि संपूर्ण गायीला काय कर, चारा घेऊन ये, असं म्हणून ब्रह्मदेव गेला. आणि नारायण त्याला सांगितलं की जा या गायी करता तू काय कर, काही नाणे मोड आणि त्यातलं चारा घेऊन ये. जे इच्छा असेल अंतरी तेची तू आधी स्वीकारी, अर्घ नाणे तया माधारी, असो देवदरी तुझिया. जे काही नाणे चाऱ्या करता लागतील ते विक आणि बाकीचे नाणे तुझ्याकडंच ठेव, तुझ्या पदी असं ठेव म्हणले. असे आज्ञा पिता तयाते, एरू आज्ञा तेसीची वर्तत, आरोप्य नाणे नेऊन बाजारात, तृणानित धेनू लागे. ते नाणे जे ब्रह्मदेवाने दिले होते त्याच्यातील काही नाणे नेले आणि गवत वगैरे आणलं आणि बाकीचं नाणं तसे ठेवले. ते मग गहू आणि रोप्य नाणे घेऊन मग गहू आणि आपुली वासना, तूच पदार्थ घेत आपणा,
अर्घ्यरा रौप्य नाणे समग्री जाना ठेविता झाला विप्रकुमार. नारायण सांगितल्याप्रमाणे काही रोप्यांचा चारा आणला आणि काही नाणी त्याच्याजवळ होती. धेनू येते घालून यात्रण स्वेग सारीलसे भोजन मग गुरु सेवे लागून तत्पर झाला यामिनी. मग चारा वगैरे आणला, गाईला वगैरे चारा खायला दिला, दोघांनी भोजन केलं. आणि गुरुसेवेमध्ये असताना तव शिकवण देत तसे नारायण म्हणे बापा एक वचन प्रातःकाळी उठून गंगा स्नान देई करुण झड करी करुण येई करुण झड करी. मग नारायण त्याला तेच सांगितलं, उद्या सकाळी काय कर, पटकनी प्रातःकाळी स्नान करून ये. स्नान करून ये म्हणल्यानंतर मग बोलावणी विप्र मेळा दान देई धेनू सकळा सोयी होई तू तव निराळा पायडे कशाला खटाटोप. नारायण म्हणला, अरे जा ब्राह्मणाला बोलून आण, ह्या गाईचं काय करायचं. सगळ्या गाई ब्राह्मणाला बोलव, सगळ्या गाई त्या ब्राह्मणाला देऊन टाक. असं म्हणल्यानंतर तव शिकवण देतसे नारायण म्हणे बापा एक वचन प्रातःकाळी उठून गंगा स्नान येई करुण झडकरी. आणि नारायणाची सेवा करत असताना त्यांना सांगितलं की बाबा तू काय कर, उद्या सकाळी लवकर प्रातःकाळी स्नान करून ये. आणि मग बोलावून विप्र मेळा दान देई धेनू सकळा स्वये होई तू तव निराळा पाविडे कशाला खटाटोप. पहा काय गोष्ट आहे. नारायण काय म्हणू लागला की उद्या सकाळी उठ लवकर, ब्राह्मणाचा मेळा बोलो, संपूर्ण गायी त्यांना देऊन टाक. तुला काय करायचं खटाटोप एवढ्या दहीचं काम, गाईंना किंवा पाणी पाजणार आहेस किंवा काय त्यांना चारा वगैरे देणार आहेस, खटाटोप त्याच्यानं होणार नाही. सगळ्या गायी काय करतो, दान देऊन टाक. रौप्य नाणे तुझ्या पदरी गणपती असे नवद्वारी एक अर्घ्य रौप्य दानेवरी असो साचारी जानता. काही छोटे नाणे तुझ्याजवळ राहू दे आणि बाकीचे नाणे सुद्धा देऊन टाक. असं म्हणत असताना तरी 10 विप्र बोलावणं दक्षिणसहित देई गोदान झनी करसी अनुमान वचना जान माढिया. हे बघता वत्सा तू काय कर, उद्या सकाळी उठून 10 ब्राह्मणाला बोलव, सगळ्या गाई वगैरे त्यांना देऊन टाक आणि दक्षिणा पण त्यांना देऊन टाक गोदानाबरोबर. आणि माझं जे वचन आहे तू काय कर, पूर्ण कर. ऐशे शिकवण देतात याते एरू अवश्य म्हणे त्याते अमान्य स्वामी वचनाते न करी जान स्वामिया. स्वामी नारायणाला तो विप्र मुलगा म्हणू लागला, तुम्ही म्हणताल तेच मी करणार आहे. तुमच्या वचनाला मी कधीही बाधा आणणार नाहीये. आणि नंतर प्रातःकाळी उठून करिता झाला गंगा स्नान पाचारुण्या ब्राह्मण केले संपूर्ण गोदान. पहा आणखीन गुरुचा महिमा किती सांगावं हो. एवढ्या मोठ्या गायी आजकालचं कोणी दिलं असतं का. गुरुजी तुम्हाला काही कळत नाही, कशाची गाय, गायची किंमत काय आहे आणि माझं उदरभरणं कशा करता होणार आहे, मी काही देणार नाही असं म्हणला असता. पण आपल्या हाती गायी एवढ्या आलेल्या, संपूर्ण त्या गुरु वचना करता गायी तो देऊ लागला आहे. आणि धन केले नाही सर्व धन माध्यान्हाते नाही धान्य अनेक वचन जनार्दन केवी प्राजक्त झाले पै. मग त्यानं काय केलं, प्रातःकाळी उठून स्नान वगैरे केलं, गंगा स्नान केला, पाचरून ब्राह्मणाला बोलवालो आणि संपूर्ण गोदान त्यानं दिलेलं आहे. केले नाही धन माध्यान काय धन दे केले नाही आजवरी ते चालता आले निज मंदिरी तेही न राहावे की पदरी जन्मवरी चुकेना. पहा न मागता रमा होय दासी. भगवंतानी एक नाही गाय गेली तर 10 गाय दिल्या, 10 गाय दिल्या त्याचं आपलं पालन पोषण करायचं आहे. नारायणाने सांगितलं गुरुनं सगळ्या गाय ब्राह्मणाला देऊन टाक, काही ठेवू नको, थोडं दान द्रव्य त्याच्या राहू दे आणि ते सुद्धा देऊन टाक. आणि आपल्या घराला चालून आले असताना
काय करावं आणि काय नाही. आपल्या जन्माची जी काही व्यथा आहेत ना ती काही चुकणार नाही आहे. माझे प्रारब्ध हेची पूर्ण तक्र विक्रेचे उदर पोषण करावी परी ते धेनु हे दान दिली दान गुरु आज्ञे. माझ्या नशिबात ताक विकावा असं लिहिलेलं आहे, पण गुरुची आज्ञा अशी आहे की ते पण नाही आहे, ती पण आता गुरुनी देऊन टाकलेली आहे. गुरुची आज्ञा आहे. ऐसा कुसुमुसी आपले म्हणी परी बोलून दाविला वदनी तव संधी प्राप्त झाली वन्नी विप्रमणी क्षुदित पै. आता गाई वगैरे दान दिल्या. परत जठराग्नी जो आहे तो लागला ना हे करायला. तव चित्रगुप्त व्रतांताते समूळ निवेदले ब्रह्म याते काल दश धेनु या दिल्या जाते त्याने त्या द्विजाते अर्पल्या. त्यानं गाई वगैरे दिल्या. आता गाई गेल्यानंतर परत खायला काय पंचायतच आहे ना सगळी. तर मग चित्रगुप्तानं जो काही ब्राह्मणाला गाय ब्राह्मणाच्या मुलानं गाय दान दिल्या होत्या, संपूर्ण व्रतात चित्रगुप्तानं ब्रह्मदेवाला सांगितला काल दश धेनुया दिल्या तुम्ही त्या ब्राह्मणाला त्या मुलाला 10 गाई दान दिल्या होत्या ना, त्याने त्या सगळ्या गायी त्या द्विजाला ब्राह्मणाला अर्पण केले आहेत. समग्र धेनूचे केले दान पदरी नाही काही अन्न तक्र विक्रय उदर पोषण करी उपोषण विप्रकुमार. आता सगळ्या गाय दान दिल्यानंतर कुठून ताक विकणार आहे? तक्र म्हणजे ताक कुठून विकणार आहे? त्याच्या पोटामध्ये पण काही नाही आहे. मग शतधेनूचा समुदाबो घेऊन चालला ब्रह्मदेवो द्वार देशी उभा राहून पाहता झाला विप्रकुमारा. असं चित्रगुप्तानं ब्रह्मदेवाला सांगितल्यानंतर ब्रह्मदेवानं 100 गाई घेतल्या आणि त्या ब्राह्मणाच्या त्या पोराच्या ब्रह्मद्विजाच्या घरासमोर उभा राहिला आणि काय म्हणाला, म्हणे महापुरुषा बाहेर येई ही गोधने सांभाळून घेई तुझ्या बापाची हे ठेवी आजवरी आम्ही पाळली मी. परत त्या गाई घेऊन आला. त्या पोराला ब्राह्मणाच्या मुलाला आरूढ दिली. गायर बोललो. परत सांगितले की तुझ्या वडिलांनी जे काय माझ्याकडे गाई दिल्या होत्या राखायला ती हे गाई आहेत आणि तू पालन कर. हेच एकताची मात हिरवाला धावत पोटी क्षुधा नळपाती तप्त तो नयनी देखता विप्रा हो. ते दीप्यमान सर्व शरीरी भस्मे चर्चित वस्त्र पाडारी रुद्राक्ष माळा विजरी कंठी झाली परिपूर्ण सवे गोधनाचा कळप गणिता 100 भरी पाप मग परतला ती साक्षेप गुरुबंधू सगळी. एक जर गाय कोणी दान दिली तर आपल्याला किती आनंद होतो. त्या माणसाला काय करून काय नाही आहे. ब्रह्मदेव आले होते. रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये आहेत. काय आहे असं वर्णन केलेलं आहे. अतिशय भस्म वगैरे अंगाला कपाळी वगैरे लावलेला आहे. रुद्राक्षाच्या माळा आहेत. कंठी पूर्ण आहे असं पाहिलं आणि त्या ब्राह्मणाच्या पोराणी आणि डायरेक्ट आपल्या गुरुकडे गेला आणि गुरुला हा वृत्तांत सांगितला. सर्व वृत्तांत निवेदिला म्हणे द्वारी एक विप्रासे आला भावी शतधेनूचा मेळा सांभाळी मजला म्हणत असे 100 गायी आणल्यात आणि ह्या गायी तू सांभाळ तुझ्या वडिलांनी मला दिल्या होत्या असं तो म्हणतोय. विप्र परमा देदीप्यमान मुखी बोलत असे वचन तुझ्या वडिलाची ही गोधने परिरौप्य नाणे शतवरी. तुझ्या वडिलांनी आमच्याकडे गाई दिल्या होत्या राहायला आणि तू सांभाळ आणि वरी काही नाणं सुद्धा त्यानं दिलेलं आहे. रौप्य मुद्रा पण दिलेल्या आहेत. ऐसे तो वचतसे वचन सांगा आता ज्ञाते कवन एरू. बोलत असे असताना सांभाळे गोधन सर्व ही. महाराज मी काय करू तुम्ही मला सांगा. 100 गायी आणलेले आहेत. काही धन पण आणलेलं आहे. गुरु आज्ञेने तत्वता गोधने झाला अनिता हाती घेऊन द्रव्यशता पाहता विप्र गुप्त झाला. परत
100 नाणी वगैरे गाई आणल्या होत्या, 100 गाय पण आणली, म्हणजे धन आणलं होतं, गेलं आणि ब्रह्मदेव गुप्त झाले. परे हे ब्राह्मण नेने परी हे ब्राह्मण नेने काही हर्षयुक्त धेनु आणि सर्वही हे कोणा नारायणा ते ठाई इतरा काही अवगत. ही कुठं ब्राह्मण नाही आहे, ही जे खून आहे ना ही कोणाची आहे, हे ब्रह्मदेवाची खून आहे. मग गोदेने भरून गोठण घातले तया लागी तृण स्वे बक्षी श्रेष्ठ अन्न आवडे पदार्थ तोची पै. मग नारायणाने ओळखलं हे भगवंताचं सगळं करणी आहे. मग गाई बांधल्या, त्यांना तृण म्हणजे चारा वगैरे दिला, आणि चारा वगैरे दिलेला म्हणल्यानंतर आणि गाईला बांधलं वगैरे. हे शेकरून या सारा सारी मागुती गुरुसेवा अंगीकारी चरण चुरिता निर्धारी बोले ते अवसरी नारायण. मग नेहमी त्याच्याप्रमाणे गाई वगैरे बांधले, त्यांना पाणी वगैरे दिले, चारा वगैरे दिला, दूध वगैरे त्यांचं घेतलं आणि आपल्या नारायणाची गुरुची सेवा करू लागला. सेवा करत असताना तथाच म्हणे सख्या एक वचन ग्रह भरी दाटले गोदन याची सांभाळिता कैसेन तरी सांगतो वचन एक. नारायण त्या ब्राह्मणाच्या मुलाला, हे बाबा सगळं घर आपल्या गाईनं भरलेलं आहे, हा जिकडं पाहावं तिकडं गाय चाललेलं आहे, आता काय कर, तुला एक मी वचन सांगतो. एक धेनु ते पोचिता कंटाळा आला असे तत्वता इथे 100ची वार्ता केवी आता घडू शकिती. एक गाय पोचताना आपल्याला किती नाकेचं नव आले, हां किती आपल्याला त्रास दिला, हे तर 100 गायी आहेत, याचं कसं काय सांभाळ होणार आहे. तरी उदयिक स्नान करुणी पाचारी विप्रा लागुनी संपूर्ण गोदाने दक्षिणादानी विप्रा लागुनी अर्पावे. उद्या सकाळी परत स्नान कर आणि संपूर्ण त्या विप्रांचा मेळावा भरून घे आणि त्यांना हे दान देऊन टाक. स्नान झाल्या गंगाजळी पाचारली विप्र मंडळी समग्र गोधने एकच वेळी पूजा केली गंगाक्षते. 100 विप्रांना ब्राह्मणाला बोलून आणलं, त्यांची पूजा वगैरे केली आणि त्यांना एकाच वेळेला सगळ्यांची पूजा केली आणि त्यांना ते देऊन टाकलं. मग एक रौप्य गोधन अर्पिता झाला विप्रा लागून ब्राह्मणाचे मनी हर्षपूर्ण नेता गोधने बोलत सीते. आता गाय कोणाला नको वाटते का हो, आणि रौप्य धन पण कोणाला नको वाटतं का. गाय दिली आणि पैसे पण दिले. म्हणे प्रतिदिने वाटितो गाई यासी तो एक दिनाचे भक्ष नाही ही तो दिसत ही अपूर्व पुन्हा नवाई किंवा शेषशाही तुटला असे. काही माणसांना कुटाणा असतोच आणि प्रत्येक ठिकाणी 3 लोक असतात, हौसे गौसे आणि नवसे. आता दान दिले ना घेऊन जावं ना, याचं काही कमाला म्हणजे याला खायला काही नाही आहे, ताक विकत होता ताका करता म्हणजे एवढे, आणि आता हे गाय तर यायला मिळायला लागल्यात आणि हा तो गाय सगळ्यांना देऊन टाकायला काय करणी आहे म्हणले याची, याचं काही समजत नाही आहे. का भगवंत त्याच्यावर खुश झालेला आहे, प्रसन्न झालेला आहे. एक म्हणते कारण काय आपणाते अनु कोठून तरी पराते धेनु मिळाली एक आपणाते दक्षिणेसहित निर्धारे. एक म्हणतो कुठून आणतो, एक म्हणतो आपल्याला काय करायचे कुठून आणणं, आपल्याला तर दान धर्म करायला लागलाय ना, त्याचा कशाला विचार करायचा आहे. आणि दक्षिणेसहित द्यायला लागला. ऐसे बोलता द्विजवर समस्त पातले निज मंदिर इकडे रडे विप्रकुमार होनी स्थिर बैसला असे. आता ज्याला गाय दिली पैसे दिलेत ते हसत हसत घरी गेले, पण विप्राचा ह्या रडू लागला. पहिले 10 गाई दिल्या ते गेल्या, आता 100 गाई दिल्या. हे पण आपल्या गुरुनी काय सांगितलं, देऊन टाक, काही ठेवू नको, आपल्याला कुठं सांभाळायच्यात, आपल्याला एक गाय पाळायला वेळ नाही आहे. आणि असं दिल्यानंतर त्याला थोडं विचित्र वाटतं. एक बोलता द्विजवर समस्त झाले इकडे रडे विप्र, तो विप्राचा मुलगा रडू लागला. म्हणे रात्री ग्रहभरी दावणी वाडा भरला असे गोधनी कैसे कर्माची कहाणी न देखो नयनी पैक. रात्री म्हणले गाईनं सगळा वाडा भरला होता, 100 गाई आरडतायत ओरडतायत, चारा खातायत पाणी पितायत, आणि सकाळी पाहतो तर माझ्या प्रारब्धामध्ये काय आहे, एकाही गाईचं गाय माझ्या घरामध्ये नाही आहे. मी किती पापी आहे, किती दुराचारी आहे, काय माझ्या प्रारब्धामध्ये मला हे कळत नाही आहे. माझी कर्मची कहाणी ना ते काही सांगता येत नाही. मी काय केलेलं आहे. ऐसे म्हणून या स्वस्त बैसला तो दिन अस्त होऊन आला, परी पाहून या कौतुकाला
नारदा गेला ब्रह्मलोका. परत तसाच प्रकार घडला. दिवसभर अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. दिवस अस्तमानाला गेलेला. हे परत त्याला भूक वगैरे लागली होती. काय खाणार आणि कोणाला मागणार आहे? मागावते यानं गाय, म्हणजे एवढा मोठा माणूस आहे, गाय दान देतो, याच्याकडे काही खायला नाही का? अस्तमानाचे दिवस गेलेला आहे. हे कुणी पाहिलं? नारदानी पाहिलं, गेला खायला वगैरे काही नाही, आणि काय करावं काय नाही. मन मुनिया चतुरानन निवेदला झाला वर्तमान म्हणे आपण दिदिले गोदन ते दिदिले दान तयाने. परत नारद ब्रह्मदेवाकडे गेले. परत ब्रह्मदेवाला सांगितलं, तुम्ही जे काही त्याला 100 गायी दिल्या होत्या, 100 गायी दिल्या होत्या, ते पण त्या कारण दुसऱ्या ब्राह्मणाला देऊन टाकलंय. त्यानं काही त्याच्याबरोबर धन पण दिलंय. म्हणल्यानंतर तक्र विक्रयी निर्वाहो ऐसा लिखिताचा भाव परी एकही धेनुतेन ठेवी हो पुढे निर्वाहो कैसेनी. नारद म्हणू लागले, तुम्ही तर त्याच्या प्रालब्धामध्ये सेट विनलेली की ताक विकणारे, ताक विकणारे, ताक विकणारे. पण आता ताक कुठून विकणार आहे? परत येणार जे सगळ्या गायी होत्या त्या, त्याचं काय प्रालब्ध काय नाही म्हणले काही समजत नाहीये. त्याचा निर्वाह पुढे कसा होणार आहे, उदरनिर्वाह काही कळत नाहीये. हो आला अस्तमान उपोषित असे तो ब्राह्मण एकता मुनीश्वराचे वचन हास्य केले कमलासने. नारद मुनीचे ते म्हणजे आता दिवस असताना गेलेला आहे, त्याला भूक लागलेली आहे, उपाशी आहे तो, असं म्हणल्यानंतर ब्रह्मदेवानं हसले थोडं. मागुती कमलासने उठवून सवे घेतले सहस्त्र गोदान वरी सहस्त्र रौप्य नाणे घेऊन चतुरानन पातला. आता 1000 गायी घेतल्या, 1000 नाणी घेतली आणि तो तिथून निघालेला आहे. ब्रह्मदेव निघालेले आहेत. ब्रह्मा बोलत असे तेव्हा ह्या धेनूच्या सांभाळी सदैवा वरी रौप्य नाणे ठेवा सहस्त्र वरी पै असे. आता तरी सांभाळी समग्र पाही वधोन गुप्त झाला त्याची ठाई देखता चाकाटला निज हृदय आला लवला ही भीतरी. ब्रह्मदेव म्हणला, आता तरी काही कोणाला देऊ नको त्या 1000 गायी, आणि हे त्याच्या नाणे 1000 नाणे दिल्याने आपल्याकडे भीतरी आला. समूळ वृत्तांत आणि गुप्त त्या ठिकाणी ब्रह्मदेव गुप्त झाले. त्याला 1000 गायी दिल्या, 1000 नाणे दिले, आता तरी सांभाळ म्हणून ब्रह्मदेव गुप्त झालेले आहे. तर समूळ वृत्तांत निवेदिला म्हणे सहस्र गोधनाचा मेळा घेऊन या रौप्या नाण्याला परी आता गुप्त झाला ते नव्हे. म्हणजे आता ते आले ना, ते ब्राह्मण आला होता, त्या ब्राह्मणानं परत मला 1000 गायी 1000 नाणी रोप्याची दिली आहेत, आणि तो गुप्त झाले असं नारायणाला म्हणल्यानंतर एकूण तोषला नारायण म्हणे लागले हे साधन. मग म्हणे तया लागून सांभाळी कोण कळपा तेरी धेनू ते अर्पी तृण तुही सारिका भोजन प्रातःकाळी करून या स्नान आणि उपाचारण विप्राते. आता दिलेत ना, आता बांधून ठेव त्या गायी. 1000 गायी आहेत ना, ते त्याला बांध, त्यांना चारा पाणी वगैरे कर, त्यांना खाऊ वगैरे घाल, आणि आपलं तू काही क्षुधा लागली ना, भूक, तू खाऊन घे, आणि उद्या काय कर, तरी धेने ते अर्पित ऋण आणि तरी साचारी भोजन प्रातःकाळी करून या स्नान आणि पाचारण विप्राते. आणि आता असंच राहू दे, परत नेहमीसारखं मला प्रातःकाळी स्नान कर, सगळ्या ब्राह्मणाला बोलून आण, आणि संपूर्ण त्या गायी आहेत ना ब्राह्मणाला देऊन टाक. समस्त धेनू दक्षिणेसी दान देई का ब्राह्मणासी एरु हर्षयुक्त मानसी तथास्तु वचनासी बोलत असे. एवढं देऊन सुद्धा गुरुवर किती कृपा आहे. जे गुरुजी म्हणतील तेच करताय, याच्यातनं आपल्याला सारांश घ्यायचा आहे. मग त्यानं काय केलं, प्रातःकाळी उठला, 1000 विप्रांना बोलवलं, 1000 विप्रांना बोलवलं, त्यांना 1000 गायी दान दिल्या आणि नाणे पण दिली. आणि मग दुसरे दिनी तैसाच प्रकार आचरता झाला. विप्रकुमार आचरण्या धरा धर धेनू समग्र वाटिल्या, आणि 1000 गायी वगैरे वाटलं, दक्षिणा पण वाटली. दक्षिणेसहित दिदली दान नाहीचे केले सहस्त्र नाणे न उरे दर्शना एक जाण धेनू संपूर्ण निजग्रही. 1000 नाणी पण देऊन टाकली, 1000 गायी पण देऊन टाकल्या, आता त्याच्याकडे काही राहिलंच नाहीये. ऐसा करिता ते वेळा वृत्तांत ब्रह्मया ते कळला म्हणे सहस्त्र गोधने वाटिता झाला आहारे कपाळा हे काय. परत हा वृत्तांत ब्रह्मदेवाला कळला, आणि 1000 गायी सुद्धा यानं देऊन टाकल्यात. काय म्हणले याच्या प्रारब्धाला करावं काय नाही.
आता 10 सहस्त्र नेता धेनू, त्यांनी दान देईन ब्राह्मणू. एशे प्रत्येक दशगुणित धेनू, कोठून आणू तयाते. त्याचे आयुष्य शतभरी पूर्ण, तो तव प्रत्यही करील हेची कारण. त्याचे रुचेल येथेची मन, तक्र विकून काय आकाज. याला जरी मी 10,000 गाई दिल्या, पण त्याच्या मनामध्ये हेच कारण येईल, मी ह्या गाईचं काय करू, परत तो दान देईल, परत याच्या प्रारब्धामध्येच मी ताक विकायचे लिहिले, पण आता काय करावं आणि काय नाही. ब्रह्मदेवाला काही कळेनाचं झालं. याचे आयुष्य शतभरी पूर्ण, तो तव प्रत्यही करील हेचे कारण. त्याचं आयुष्य 100 वर्ष आहे, प्रत्येक वेळेला मी द्यायचं आणि त्यानं गाय असे द्यायच्या, काय करावं आणि काय नाही. कोण गुरु तया ते भेटला, माझा मंत्र मज फळला. उने आणले ब्रह्माक्षराला, हे नव वेदता विहित तसे. त्याला कोण असा गुरु भेटलाय म्हणले, की माझाच गुरु मला असा त्रास द्यायला लागलेला आहे. तथाच उन्या ब्रह्माक्षराला हितव वेदला विहित नसे. मग हंस विमान पाचारले, त्याथे जमके निवेदले. भूल की जाऊन हे वेळे, घेऊन येई विप्रकुमारा. मग हंस पहा इथं काय झालं, ते आयुष्य शतवरी पूर्ण, तो तव प्रत्यही करील हेची कारण. त्याचे रुचिले तिचे मन, तक्र पिऊन काय काज. कोण गुरु तयाते भेटला, माझा मंत्र मज फळला. उनी आणले ब्रह्माक्षराला, हितव वेदला विहित नसे. मग हंस विमान पाचारले, त्याचे निजमुखे निवेदले. भूलोकी जाऊन यावेळी, घेऊन येई विप्रकुमारा. मग एक विमान पाठवलं खाली. मी प्रत्येक वेळेला मी गाय देणार आहे, तो मला विप्राला दान देणार आहे. काय कर, त्या विप्राला वरी घेऊन ये विमानाने. मग हंस विमान घेऊन देदीप्यमान केला ब्रह्मनंदन. एरे नारायणा ते म्हणून, म्हणे प्रसाद हा जान पै तुझा. म्हणून ते विप्राला ब्रह्मदेवानं विमानामध्ये हंसामध्ये बसून त्याला वरी नेलं, आणि हे नारायणा हा तुझा प्रसाद आहे असं म्हणून पावन केले गुरुराया. निवारी जन्म मरणाची छाया, म्हणून वारंवार लागे पाया. मिती नाही भावार्था. ब्रह्मदेवानं काय केलं, त्या विप्राला विमान पाठवलं, आणि त्या हंसावर बसून विमानामध्ये बसून त्या ब्राह्मणाला घेऊन गेले. आणि या नारायणाला म्हणले, हा नारायणच होता, भगवंत होता साक्षात, तुझा काय महिमा आहे ते वर्णन करता येत नाही. गुरुराया स्तुतिवदन करवेशी दान, वाचेशी पडले दृढ मौन. न उगवता तृतीय दिन, नीला उद्धरवून ब्रह्मलोका. आणि त्याला ब्रह्मदेवानं त्याचा काय केला, उद्धार केला. समग्र जन आश्चर्य करती, नारायणाचे चरणी लागती. धन्य श्री गुरुमूर्ती, याता याती निवारली. ऐसे हे गोदन प्रकरण, विषद केले श्रुत्या लागून. न लागता तृतीय दिन, नीला उद्धरून विप्र करते. आता वरी त्याला नेल्यानंतर त्रिदिना म्हणजे त्याला मोक्ष भगवंताने दिला आहे. कारण का, एवढ्या त्याच्या हातानं दान धर्म झाला. म्हणून गुरुचरित्रामध्ये सुद्धा वर्णन केलं आहे. ब्रह्मदेवा लिखिता दुष्टाक्षर. ब्रह्मदेवाने जरी दुष्टाक्षर लिहिले असेल, तुमचा गुरु जर प्रबल असेल, गुरु तुम्ही केलेला तर सद्वगुणी त्याचा अधिकार जर असेल, तर आपण उद्धरून झाल्याशिवाय, आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून तीच गोष्ट इथे आलेली आहे. म्हणून त्या नारायणानं आपल्या त्या विप्र ब्राह्मण पुत्राचा कसा उद्धार केला, कसा त्याला मोक्ष दिला, ही इथं कथा सांगितलेली आहे. ऐसे हे गोदान प्रकरण, विषद केले श्रुत्या लागून. न लागता तृतीय दिन, नेला उद्धरण विप्रकुमार. 3 दिवसामध्ये, 3 दिवसाच्या आत ती सुद्धा लागले. ह्या ब्राह्मणाचा पुत्र भगवंतानं उद्धरून नेलेला आहे. मुनिया मलमासी दान, अगत्य घडे गोपूजा वरदान. त्याहीवरी संत सेवा पूर्ण, न लागे यान साधन पै. पहा, दुग्ध शर्करा योग आहे या मलमासामध्ये. गाईचं तर पूजन करा आणि गुरुचं पूजन करा. कारण उद्धरून कोण सांगणार आहे, असं कर म्हणून गुरु सांगणार आहे. गुरुची पण पूजा केली आणि गाईचं पण पूजन केलं पाहिजे या मलमासामध्ये असं सांगतात. संताची सेवा केली पाहिजे. श्री गुरु चरणी परम विश्वास तयाचा, चुके गर्भवासो पुढती न लागे सायास. जन्मपंक्तीस भोगणे. पहा, जन्म मरणाचा फेरा आहे ना, तो वाचवायचा असेल तर संतांचे चरण धरा.
संत चरणाराजा लागता सहज वासनेची बीज जळून जाय. म्हणून या जन्म मरणाच्या संसारामध्ये भोगायला लागत असेल तर या मलमासामध्ये गाईचं पूजन करा, संतांची सेवा करा आणि तुमचे भोग आहे तो नाहीसा करा. प्रत्यय देखिला नयनी विप्रकुमार गेला उद्धरुणी, अक्षयी परब्रह्म भवनी नव्हे नहानी कालत्रयी पा. गाईचं पूजन केल्यानंतर भगवंताने त्याचा कसा उद्धार केला, परत त्याला जन्म मरणातून त्याला कालतरी होणार नाहीये. म्हणून प्रथम श्लोकाचा भावार्थ निवेदिला तमा ते समजतो, येथे धरून या शुद्ध भावार्थ आचरावेशत व्रत हे. म्हणून हे व्रत सत्य आहे, हे असत्य नाही आहे. हे नुसतं अशी कथा अमकी कथा तमकी कथा नाही आहे. हे ग्रंथ आहे, हा साचार ग्रंथ आहे आणि घडलेले आहे. हे तुम्ही मनामध्ये आणा. ऐसा हा प्रथम श्लोक भला, त्यावरी कथा कथाभाग वर्णना, जे आचरती गोदानाला तरी ब्रह्मलोकी तयास वा सगळे. ही कथा सत्य आहे आणि हे जो सत्य कथा आहे ना, हे जो कोणी दान करतील, गायदान करतील किंवा आपल्या गुरुची सेवा करतील आणि त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जितुके रोम गौतमीवरी निवास तितका कल्पवरी, पाप क्षालन निर्धारी तत्कालिके दान पाय. गाईला तथाच ऐसा हा प्रथम श्लोक भरला, त्यावरी कथा भाग वर्णला, जे आचरते गोदानाला तरी ब्रह्मलोकी तयास वा सगळे. हा गोदानाचा प्रकार आहे ना, भगवंतांनी वर्णन केलेला आहे. जास्तीत जास्त आपल्याला दान धर्म करून गोदानाचं देता येईल तिच्या या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. जितके रोमा गौतमीवरी निवास तितका कल्पवरी, पाप क्षालन निर्धारी तात्कालिके क्षणपाय. गाईला जेवढे केस असतात ना, रोमांच असतात, तेवढे जे काही आहे ते कल्पवरी तुम्हाला तेवढं पुण्य त्याचं मिळाल्याशिवाय राहणार नाही. विप्रकुमारे पुण्य केले तरी जन्मांतरेचे पाप गेले, तक्र विक्रेते ज्याचे खुंटले, गुरुसेवे फळले भाग्य जाणे. सुटवीने आपण जे काय पाहिले की ब्रह्मदेवानं लिखन केलं होतं, ते संपूर्ण ब्रह्मदेवानं त्याचं काय केलं, त्या गोदानामुळे त्याचं संपूर्ण निघून गेलं आणि त्याला मोक्षपद मिळालेलं आहे. मुनिया भाविक जना सद्गुरू राहते, जावी अनन्य शरण, गर्भवास चुके तेने लावे साधन आणि काही. म्हणून गुरुला तुम्ही काय करा, गुरुला भजा, गुरुला शरण जा. गुरु अशा जन्म मरणाच्या फेऱ्यामधून ब्रह्मदेवा जरी तुम्हाला लिहिलेलं असेल ते तोडायचा अधिकार, तो पुसायचा अधिकार गुरुला असतो. म्हणून या अधिक महिन्यामध्ये गुरुची सेवा करा. गाय दान दिल्यानंतर आपला किती प्रारब्धामध्ये काय जिला भगवंताने लिहिलं असेल तर तो पुसायचा अधिकार गुरुला आहे, गायीमुळं होतो. म्हणून आजची गाईचं पूजन कसं करावं, या पुरुषोत्तम महिन्यामध्ये झालेली सेवा अधिक महात्मा आपण इथे भगवंताच्या चरणी अर्पण करू आणि आपण इथे आज आपण इथे थांबूया. पुंडलिकावर देवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय.